स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जा आणि सबस्क्राईब करा. बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येत असेल, बाहेर म्युझिक चालू आहे, पण थोडंसं बिअर करा. तर आज आहे 2 जून, उद्या आहे वटपौर्णिमा. तर मी त्यासाठी चाललेले आहे बाहेर. वटपौर्णिमेचं जे थोडं साहित्य लागतं आपल्याला तर ते आणण्यासाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सगळ्यात आधी तर मी गेले ATMमध्ये पैसे काढण्यासाठी. त्यानंतर मी गेले पूजेचं साहित्य घ्यायला. इथे सगळं पूजेचं साहित्य मिळत होतं आणि त्या साईडला भाजी पण होती. त्याच्यानंतर मी गेले मला कपडे लावायचे कपड्याला जे लावायचे चिमटे असतात ते घेण्यासाठी. माझ्याकडे जे प्लास्टिकचे आहेत ते सारखे तुटत होते, सो मला मेटलचे घ्यायचे होते. सो फायनली मी मेटलचे चिमटे घेतले. त्यानंतर मला पाणीपुरी खावीशी वाटली, मग गेले पाणीपुरी खायला आणि मस्त पाणीपुरी खाल्ली. आय थिंक सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते. सो गाईज मी आलेली आहे घरी. आता फ्रेश होते आणि सगळ्यात आधी देवाचा दिवा लावते. ते ग्राउंडवर मस्त क्रिकेट मॅच चालू आहे. हाय गाईज, मी फ्रेश झालेले आहे. देवाचा दिवा लावून पण झालेला आहे आणि तुम्ही बघितलंच की माझ्या घराच्या मागे ग्राउंडवरती क्रिकेटची मॅच चालू आहे. सो थोडा वेळ ती बघत बसलेले होते आणि आता आलेले आहे किचनमध्ये. मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्याच्यासोबत उद्या वटपौर्णिमा आहे. तर मी फर्स्ट टाईम विचार करते की पुरणपोळी ट्राय करावी. म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की मला नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतात आणि आजपर्यंत मी पुरणपोळी कधीच ट्राय केलेली नाही. सो फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे. तर बघू कशी बनते. आणि मी बनवणार नाही आहे, मी फक्त पुरण बनवणार आहे. आज बनवून ठेवणार आहे आणि उद्या मावशी बनवणार आहेत. तर बघू मला जमतं का बनवायला. मी रेसिपी यूट्यूबवरतीच पाहिलेली आहे, सोपी रेसिपी आहे. तर बघू, ट्राय तर करू, काय होतं बघूया. 1 वाटी घेतलेली आहे चणा डाळ. 1 तांब्यावरून मी पाणी घेतलेलं आहे. मला कटाची आमटी बनवायची आहे तर मी जास्त पाणी घालणार आहे, कारण मला ते पाणी काढून घ्यायचं आहे कटाच्या आमटीसाठी. तर बघू, आय थिंक अजून थोडंसं पाणी घालेल. 1 अर्धा तांब्या घेतलेला आहे, अजून अर्धा तांब्या घालते. थोडीशी हळद घालणार आहे त्याला कलर येण्यासाठी. घालत आहे थोडंसं तेल आणि आता कुकर लावून घेणार आहे. कुकर लावलेला आहे आणि मीडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि मी आता मीडियम गॅसवर त्याला 7 ते 8 शिट्ट्या होऊ देणार आहे. तिकडे कुकरच्या शिट्ट्या होतील तोपर्यंत साईड बाय साईड मी संध्याकाळसाठीचा स्वयंपाक बनवून घेते. आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी आणि चपाती. माझी भेंडी भाजत आहे. इकडे मी कुकर बंद केलेला आहे आणि आता मी करणार आहे चपात्या. ते माझी भेंडीची भाजी झालेली आहे. मला अशी मस्त फ्राय झालेली भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. अँड इकडे चपात्या पण झालेल्या आहेत. आता मी जेवायला घेते. आता करत आहे मी जेवण आणि जेवण झाल्यानंतर मी जो कुकर बंद केलेला आहे ते मला बघायचं आहे उघडून. पुरण बनवणार आहे मी. सो पटकन जेवण घेते. आणि प्रभाकर आज नाही आहे, प्रभाकरच्या एका मित्राचं लग्न आहे तर तो उद्यापासून सुट्टीवर जाणार आहे. तर त्याची बॅचलरेट पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी ती गेलेली आहेत. तो नाही आहे, त्याच्यामुळे मी एकटीच आहे. तर पटकन आता जेवण घेते आणि मग नंतर पुरणची प्रोसेस करू. माझं झालेलं आहे जेवण. आता कुकर ओपन करूयात आणि डाळीचं बघूया काय झालं ते. आहे कुकर, बट मला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती शिजलेली नाही. सो मी थोडा वेळ अजून शिजवते तिला. मी शिट्ट्या केल्या त्यानंतर डाळ अजून चांगली शिजलेली आहे. आता सगळ्यात आधी मी पाणी काढून घेते सेपरेट. हे डाळ आणि खालच्या साईडला पाणी आहे ज्याची आपण उद्या बनवणार आहे कटाची आमटी. आता ह्या डाळीला मस्त मॅश करून घेऊयात. हा मॅशर वापरून मी मस्त मॅश करत आहे आणि बघा एकदम बारीक होत आहे ती डाळ. मस्त मॅशरने मी मॅश केलेलं आहे, त्याच्यामुळे पुरण यंत्र वापरायची गरज नाही किंवा चाळणीमध्ये पण बारीक करायची गरज नाही. डाळ चांगली शिजल्यामुळे व्यवस्थित मॅश झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालून त्याला मिक्स करून घेणार आहे. पुरण आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी डाळ घेतलेली तर 1 वाटी गूळ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. घालून बघा कसं पुरण घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे ही वेलची पूड, थोडीशी जायफळचं पण घालतात पण आता माझ्याकडे जायफळची नाही आहे सो मी फक्त वेलची पूड घालणार आहे. वेलची पूड घालून हलवलेलं आहे. आता थंड झालं की मी काढून घेते. झालेलं आहे पुरण अँड ही
कटाच्या आमटीसाठी डाळीचं पाणी घालून काढून घेतलेलं आहे. तर हे दोन्ही मी आता ठेवून देते फ्रीजमध्ये. हाय गाईज, आज आहे वटपौर्णिमा आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुपारची वेळ झालेली आहे, वाजलेले आहेत 12:30 नाही सॉरी 1 वाजलेला आहे आणि मी तुम्हाला दिसत असेल की रेडी झालेली आहे. फुल स्वयंपाक पण रेडी आहे. रात्री तुम्ही बघितलं मी पुरण बनवून ठेवलेलं. तर सकाळी मावशींनी भाजी आमटी पोळी भात केला आणि मग मी नंतर आमरस केला आणि तळण केलं. प्रभाकर तर ऑलरेडी त्याला भूक लागलेली, त्यांनी जेवण घेतलं. अँड आता मी देवाला जाऊन येईल, तिकडे पूजा येते डिरेक्टली, मी पण तिथेच जाते. माझ्यासोबत प्रभाकर येतोय, जवळच मंदिर आहे. अँड तुम्हाला माझा फुल लुक दाखवते की कसं आहे. सिम्पलच ठेवलेला आहे अँड फटाफट आवरलेलं आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. सो हा आहे माझा फुल लुक. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे आहे माझं आरतीचं ताट अँड ह्याच्यामध्ये मी सगळं नैवेद्य घेतलेला आहे. सो आम्ही आलेलो आहे पार्किंगमध्ये अँड माझ्यासोबत प्रभाकर पण येतोय. म्हटलं चल जरा फोटो काढशील, तिथे शूट घेशील. तर म्हटलं बरोबर चल. मस्त ट्रॅक पॉईंटवरच यायला लागलं, त्यांना आवडलं पण नाही. तिकडे पूजासोबत सागर पण येत आहेत. सो असं आम्ही चौघं चाललेलो आहे. इथे चालली होती आमची पूजा. माझ्यासोबत पूजा पण आहे बघा, ग्रीन कलरच्या साडीमध्ये आणि लेफ्ट साईडला दीक्षा पण आहे. सो आम्ही असं एकत्र पूजा करत होतो अँड आमची अशी 6 जणांची मस्त रियुनियन झालेली होती. सो गाईज आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये. पूजा पण झालेली आहे अँड कोण कोण आहे बघा. इकडे आहे प्रभाकर, इकडे आहे पूजा आणि इकडे आहे सागर जिजू, ह्यांची पहिली वटपौर्णिमा आहे. इकडे आहे दीक्षा, इकडे आहे सुशांत आणि ह्यांची पण पहिली वटपौर्णिमा आहे. सो आता आमची पूजा झालेली आहे आणि आम्ही निघणार आहे घरी. सो गाईज आम्ही घरी आलो, नंतर फ्रेश झाले आणि आता बसलेलो आहे जेवायला. अँड कोण कोण आहे बघा जेवायला. इकडे आहे पूजा, इकडे आहे दीक्षा, सागर, सुशांत आणि प्रभाकर आणि मस्त आम्ही आता सगळे मिळून जेवण करतोय. आणि मी ताटाचा व्हिडिओ घ्यायला विसरली, बट आता मी खाल्ल्यानंतर घेते थोडं जे काही खाऊन राहिलेलं आहे त्याचं शूट. सो असं आहे ताट. आमरस, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, तळण, पोळी अँड राईस.
सो ते सगळे आत्ताच जेवून गेलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत 4:15. जेवलो, थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर ते सगळे गेले. खूप छान वाटलं. आमचं अनप्लॅन्ड होतं बिलकुलच आणि ते तसं शक्य झालं. पूजा पण घेऊन आली होती. पूजाने पण पुरणपोळी बनवलेली. पुरणपोळी आणि कटाची आमटी ती घेऊन आलेली होती. सो असा मस्त प्लॅन झाला अँड आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. सो खूप छान वाटलं. आता मस्त झोप येते आहे, खूप झोप येते. छान जेवण झाल्यामुळं आता झोपणार आणि आता बघू कधी उठते ते आणि त्यानंतर मी हा ब्लॉग कंटिन्यू करेन. मी तुम्हाला दुपारी बोलले की मी झोपते आणि झोपायला लागले आणि लाईट गेली आणि लाईट नसली तर फॅन नाही, त्याच्यामुळे झोपच लागत नाही. गरमी इतकी होते की आता फॅन मस्ट आहे. भरपूर वेळ झोप नाही लागली, असंच पडून होते म्हणत संध्याकाळी थोडासा डोळा लागला पण लगेच सुटले. परत घरातली आवरावर केली, संध्याकाळचा स्वयंपाक केला. आता जेवण झालेलं आहे आणि मी आणि प्रभाकर चाललेलो आहे बाहेर फिरायला. असं खूप कमीदा आम्हाला वेळ मिळतो दोघांना की रात्रीचा वॉक करायला भेटतो. सो चला आता वॉक करून येतो. आहे फिरायला आणि इकडे आतमध्ये प्रभाकर गेलेला आहे आलं घेण्यासाठी. आम्ही आलं आणायचं कायम विसरतोय. मग आता लक्षात आलं तर प्रभाकरला म्हणलं आपण आलं घेऊनच घरी जाऊ. तर मग मार्केटमध्ये नाही जाणार आहे, इथं दुकानामध्येच आहे तर घेतोय.